भरपूर गावांना काल लग्न होतं मामाच्या मुलाचं इकडं ते बापदेव शेजारीच होतं. तर सगळीकडे अजिबात काय पाण्याचा पत्ताच नाही. पाणीच नाही अख्ख्या पुरंदर तालुक्यात. फक्त पुरंदरचं पाणी जे सुटतंय थोडंसं. हां इकडे ती टोडी माझं त्या भागात एवढं आहे पुरंदरच्याच नाही तर मग लई ही एवढं हे नाही. नाही मला एक सांगा, आता तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक आहे बरोबर. तुम्हाला तर पाणी भरपूर लागणार, कस्टमर येणार, ग्राहक येणार. गेल्या 50-55 वर्षामध्ये कोण निवडून गेलं असेल, कोणी काय केलं असेल ते माहीत नाही. आत्ता दुष्काळाची झळा काय आहे पुरंदरमध्ये? लई भरपूर. किती गावांना पाणी नसेल? जवळजवळ 70-80 गावांना पाणी नाहीच. 70-80 गावांना पाणी नाहीच. 112 का 13 गावं आहेत आमची. 70-80 गावांना पाणी नाहीच. आणि 10 तर पुरंदरच्या मध्ये फक्त 10च बसलेले असतात तिकडं. आता आमच्या पण गावात आहे पुरंदरचा गेलाय पुढं, पण आम्हाला पाणीच नाही. कुठपर्यंत गेलाय पुरंदरचा पुढं? पुरंदरचा बारामती हद्द लागली. आमचं संपलं की बारामतीच लागली. बारामतीला सगळं पाणी डायरेक्ट का? जास्त बारामतीला जातं या. म्हणजे पुरंदरमधून पाणी जातं बारामतीला, पण पुरंदरला पाणी नाही. नाव त्यांनी कोणाच दिलंय? पुरंदर. याच्यापेक्षा चतुराई काय असली पाहिजे? बघा आमचं स्कीमला नाव काय? पुरंदरचा सिंचन. आणि पुरंदरमध्ये पाणी नाही. स्कॅम आहे. जाते बारामतीला. आता हे तुमचं बिगर राजकीय मत आहे समजा, पण नाही, खरंच बिगर राजकीय. खरोखर ही गोष्ट आहे की नाव पुरंदर उपसा, पण पुरंदरला पाणी नाही. मग आता पुरंदरच्या लोकांनी नक्की त्या कोणासोबत जायला पाहिजे? म्हणजे असं आहे की पाणी कुणीतरी म्हणलं पाहिजे की आम्ही बाबा तुमच्या बी तालुक्याला पाणी देतो आणि आमच्या बी तालुक्याला उरलं तर पडून येतो असं म्हणजे म्हणणारा माणूस पाहिजे. हां, म्हणजे जो कोणी पुरंदरचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याच्यासोबत पुरंदरची संपूर्ण जनता एकतर्फी उभं राहायच्या विचारात दिसते. मला तरी असं वाटतंय. आहे ना. हां, आणि म्हणूनच पुरंदर तालुक्याचा एक नागरिक म्हणून मी काळदरीचा आहे. मी बारामती लोकसभा लढवणार आहे, कारण पुरंदरवरती अन्याय झालेला आहे. मग आमच्या सारख्याचे ना तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्हालाच मतदान करणार. कारण काळदरीचे माझे मित्र होते. मी सेंच्युरी टेक्सटाईलला मुंबईमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. हां, अरे वा. हा, म्हणजे आजपर्यंत सामान्य जनतेला फक्त आश्वासने मिळाली. रूम मिळालेली. त्याचे वडील आहे ना पोपट चव्हाणचे, ते त्यावेळचे पैलवान होते. हो, कार्यकर्ते इकडे. पुरंदरचा माणूस जर उभा राहिला तर पुरंदरची माणसं 100% त्या बाजूने उभी राहणार. अपक्ष 100% थांबणारच. आता पक्ष पार्टी नको आपल्याला. काय त्याचे 50 झाली ना, पक्ष पार्टी झाला आणि पक्षपातच झाला आपल्याला. विचार काय आहेत? सुविचारित काय? समाज सेवा मला ना घेणं ना देणं. बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठी बरोबर यायला तयारच आहे. वा. कायमस्वरूपी असंही. पण सो खर्च न्यावा लागेल. पैसे विषय आपल्याला वाटायला. कोणाला मागायचं नाही, कोणाला द्यायचंही नाही. जर स्वार्थी परमार्थी असतील ना तुमच्यापर्यंत थांबणारच आणि येणारच. आमच्यासारखे मी वारकरी त्यामुळे मला काय दुसरा पर्याय नाहीये. आणि पुरंदरचे आणखी काय काय प्रश्न आहेत जे सोडवायला पाहिजेत असं वाटतं? पाणी आपल्याला थांबलं पाहिजे. पाणी थांबलं पाहिजे. आणि रस्ते आहेत ना कुठेही झालेले नाहीत. बारामतीत सगळीकडे रस्ते, वाडी वस्ती सगळीकडे रस्ते. आणि मग आपलं पुण्या शेजारी जर तालुका असेल तर इथं का नाही झालं, का नाही केलं? बरोबर. बारामतीच्या अगोदर पुरंदर येत आहे. हा, लागतंय ना. किल्ल्याचं काय आहे तुमच्या किल्ल्याचं पुरंदरच्या? अहो ती आहे का म्हणजे कुठं काय त्यांनी एवढा मोठा वारसा होता, काय केलं ना किल्ल्यासाठी? काहीच केलं नाही ना. तुमच्या पाण्यावर डल्ला कोणी मारलाय नेमका एवढे दिवस? अहो ते आता बारामतीवाल्यांनीच मारला. पुरंदर किल्ला एवढा मोठा आहे ना, आणि त्याची जर डागडुजी संवर्धन केलं तर आपल्याला अजिबात उद्योगधंद्याची कमी पडणार नाही. रोजगार मिळेल. एवढे लोक येतील. लोक अख्ख्या महाराष्ट्रात नक्कीच येणार भेटायला. येणार का नाही किल्ल्यावरती? येणारच, जाणारच. आता जाणं अशक्य. दुर्दैव याचं आहे की सगळ्या पक्षाच्या सगळ्या पुढाऱ्यांनी 100 एकर जमिनीवरती 100 कोटीची फार्म हाऊस बांधली, पण या शंभूराजांच्या जन्मस्थळी किल्ल्यासाठी 100 रुपये सुद्धा कोणी संवर्धन केलेलं नाही. हे केवढं मोठं दुर्दैव आहे. जर पुरंदरचा माणूस उभा राहिला तर मला वाटतं पुरंदरचे सगळे नागरिक मावळे म्हणून त्याच्या पाठी उभे राहतील. बाप्पूंनी काय केलं? बाप्पूंच्या पाठी मग सगळी थांबाय तयार होती. पण बाप्पूंना काहीतरी नाही, बाप्पूंनी माघार घेतल्यामुळे मला जे लोकांचा रेटा आला की पुरंदरचा कुणीतरी वाघ उभा राहिला पाहिजे. पुरंदरचा धुरंदर. लोकांना टेन्शन आलं ना आमच्या सारख्यांना. म्हणलं आता डोकं फिरलंच. श्रीमंत व्हायचे, कोट्याधीश व्हायचे, ती धडपडणार कुठं पण इकडून तिकडे करणार. आमच्या सारखेच ना माणसं कशी कधी होऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. पैसा वगैरे आपल्याला काय नको, पाणी पाहिजे. पाणी पाहिजे पुरंदरला, पाणी. लोक असे समाज सेवणारा, सेवा करणारा व्यक्ती त्यांना बघायचं. बरीच लोक म्हणतात मिळेल, तो मिळालाय, तो शोध संपलाय, बदल अटळ पाहिजेच आम्हाला. बरं झालं म्हणजे आमच्या जोडीदाराचे गाव आली. चालले काय माहितीये का? आता
ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात आणि सगळं काय आपल्या पोटात हा, हे थांबलं तसंच. पाहिजे. बदल अटळ आहे. काय मतदान कायम राहणार तुम्हाला आणि वरती जाणार तुम्ही याची काय खात्री आहे मला की लोकांना तेच पाहिजे. पाणीदार खासदार. हा पाणीदार खासदार आणि बदल पाहिजे लोकांना. हा बदल आता. आता तुम्ही काय म्हणणार तुमच्यासारखा माणूस जर निवडून दिला तर आमची एमआयडीसी जिकडे तिकडे जाते जरुरीची मोठी झालीच पाहिजे. तुमच्यासारखा माणूस करणार मी तुम्हाला शब्द देतो पुरंदरच्या नागरिकांनो, जेजुरीची एमआयडीसी इकडे इकडे जाणार नाही. असे हजारो उद्योग या पुरंदर तालुक्यासाठी येणार, आपण ते आणणार. काय शेतीच खाली आहे ना एमआयडीसी मोठी व्हायलाच पाहिजे होती पण इकडे तिकडेच पळवल्या असं झालंच. पाणी आमचं, शेती त्यांची, माणसं आमची, उद्योग त्यांचे, असं झालंय. भांडवल त्यांच्यासाठी, भांडणं आमच्यासाठी. आमच्यासाठी. हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून हे बदल अटळ आहे. तीच लोक, तीच धोरणं आणि तेच आमचं. म्हणजे आमची परिस्थिती अशी आहे की धरण उशाला आणि कोरड घाशाला. मी सांगतो की तुमच्यासारखा व्यक्ती पाहिजे निस्वार्थी. सगळे लोक आहेत ना त्याला म्हणते हा हा होय होय आणि करायचं ते करणार तुमच्यासाठीच. मी खात्रीने सांगतो. म्हणजे सभेला त्यांच्या जातील, पार्टीला त्यांच्या जातील, पण मत मात्र योग्य माणसाला, दादागिरीवाल्याच्या पाशी जाणारच पण हाताने काय करणार ते करायचं ते करणार. योग्य तो निर्णय करतील ते. म्हणजे बदल अटळ आहे. हा, मग